राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. पात्र शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर. सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळणार. नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपूर्वक 50,000ची मदत. किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात? उद्धव ठाकरेंचा सवाल. तर थापा मारण्याची लेवल वाढली आहे. कर्जमाफी म्हणजे लबाडांच्या घरचा अवतन. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू. शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका. सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी? राजू शेट्टींचा सवाल. कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारनं विचार करावा. शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची 50,000वर बोलवण केली. अजित नवलेंची प्रतिक्रिया. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद. पायाभूत सुविधा सुधारण्यावर सरकारचा भर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. दादांच्या निधनामुळे अर्थसंकल्पावर दुःखाचं सावट. शिंदेंची प्रतिक्रिया. सर्वसामान्यांच्या गरजेचं अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही. रस्ते आणि महामार्गावरच याही अर्थसंकल्पामध्ये भर दिला. उद्धव ठाकरेंची टीका. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफी कायम. शेतकऱ्यांसाठी शेत वीज बिलामध्ये 100% सवलत. 32,756 कोटी वितरित. 2026-27 मध्ये ही योजना सुरू राहणार. 20,000 कोटी आरक्षित. फडणवीसांची माहिती. मुंबई पुणे नागपूरमध्ये 490 किलोमीटरची मेट्रो मार्गिका तयार करणार. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गानं जोडणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो सुरू करणार. मुंबई पुणे हायस्पीड ट्रेनमुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार. अर्थसंकल्प सादर करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बुलेट ट्रेनच्या ठाणे, विरार आणि बोईसर स्थानकाशेजारील जागांचा विकास करणार. अर्थसंकल्पात पुणे आणि परिसराच्या विकासासाठी भरीव तरतूद. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी. पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या मार्गिकेसाठी मान्यता. तर तळेगाव चाकण 25 किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार करणार. पुणे ते छत्रपती संभाजीनगर 192 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्गाचा अहवाल तयार करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज उन्नत मार्गाचे 2 टप्प्यामध्ये काम होणार. पुणे मेट्रो 2 प्रकल्पांना मान्यता. पुणे ते वाघोली प्रकल्पाला मान्यता. तर हडपसर ते सासवड रोड प्रकल्पाला मान्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. अटल सेतूच्या परिसरामध्ये 3री मुंबई उभारणार. पालघरचा वाढवण बंदर परिसर 4थी मुंबई म्हणून विकसित करणार. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार. तर मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार. याच परिसरात आंतरराष्ट्रीय एज्युसिटी तयार करणार. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडणार. अर्थसंकल्पात मुंबईतील रस्ते वाहतूक भक्कम करण्यावर भर. उत्तन ते विरार सेतू, ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग तयार करणार. कोरेगाव ते मुलुंड भुयारी मार्गाचं काम सुरू. मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न. पनवेल ते कर्जत प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात. लवकरच थेट लोकल मिळणार. तर बदलापूर कर्जत आणि आसनगाव कसारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित. गोपीनाथ मुंडे अपघात. सानुग्रह अनुदान योजनेमध्ये शेतकऱ्यांचा समावेश. 100हून अधिक लोकसंख्येच्या गावाला काँक्रीटचा रस्ता मिळणार. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला मंजुरी. लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्या पक्क्या रस्त्यानं जोडणार. राज्यामध्ये 23,000 किलोमीटरचे रस्ते बनवणार. मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पातून घोषणा. राज्य जलमाहिती केंद्र स्थापन करणार. नीरा करहा नदीजोड प्रकल्प राबवणार. फडणवीसांची घोषणा. तर कृष्णा खोऱ्यामधलं पुराचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करत आहोत. फडणवीसांची घोषणा. तर मत्स्य पशुधन योजनांमध्ये वाढ करण्यासोबत मार्च 2026 पर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामं पूर्ण करणार. फडणवीसांचं आश्वासन. परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार. अर्थसंकल्पात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्यांना दिलासा. तर आवास योजनेमधील घरांवर सौर ऊर्जा यंत्र बसवण्याचाही निर्णय. सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा ते मुनावळे दरम्यान रोपवे करणार. 50 पर्यटनस्थळी सुविधा अत्याधुनिक करणार. फडणवीसांची घोषणा. मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करण्यात येणार. गडचिरोलीमध्ये 70,000 रोजगारांची निर्मिती होणार. अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांची घोषणा. गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास आणतोय. फडणवीसांची माहिती. चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी महसुली खर्च 6,56,651 कोटी अंदाजित केल्याची फडणवीसांची अर्थसंकल्पातून घोषणा. तर मुंबई महानगरची अर्थव्यवस्था $300 अब्ज पर्यंत नेण्याचं ध्येय. पुढील 5 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना भरीव निधी देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांना समर्पित. बजेट मांडताना
मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांची आठवण, दादांमुळे कठीण काळातही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नीट राहिली, फडणवीसांकडून भावना व्यक्त. अजितदादांच्या नावानं गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार, फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा. तर दादांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भव्य स्मारक उभारणार, फडणवीसांची माहिती. लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग करता येणार, अर्थसंकल्पातून घोषणा. ऐतिहासिक किल्ल्यांचं जतन करण्यासह आग्र्यामध्ये शिवरायांचं स्मारक उभारणार, फडणवीसांची घोषणा. तर पानिपतमध्ये मराठा शौर्य स्मारक उभारणार असल्याची फडणवीसांची माहिती. 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करणार, स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू. तर डिजिटल सेवेद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार. सूक्ष्म लघु उद्योगांना राज्य सरकार आर्थिक मदत पुरवणार, इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार.